नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आपल्याकडं काही विशिष्ट सणांना विशिष्ट प्रकारचे पदार्थ केले जातात आणि त्यातली ही होळी. होळीला पुरणाची पोळी ही महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. आपल्याकडे पुरणाची पोळी ज्याला येईल ती सुगरण समजली जाते. लुसलुशीत, गुबगुबीत, अगदी होटाने सुद्धा तुटेल अशी, त्यात टाकल्या टाकल्या विरघळेल अशी बरीच विशेषणे ह्या पुरणाच्या पोळीची आहेत. मी जी पुरणाची पोळी म्हणते ते विशेषण जरा अगदीच कमी लोकांच्याकडे ऐकलं जातं. आज मी करत आहे खुसखुशीत आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी अशी ही पुरणाची पोळी. चला तर आता आपण ही पुरणाची पोळी करायला घेऊयात. अशा या खुसखुशीत आणि अगदी पातळ अशा झालेल्या पुरणाच्या पोळ्या अप्रतिम झालेल्या आहेत. हे बघा, दिसायला सुद्धा खुसखुशीत आणि अप्रतिम झाली आहे. हे बघा, पुरण अगदी शेवटपर्यंत गेलेलं आहे आणि पातळ अशा पोळ्या झालेल्या आहेत. ह्या अशा खुसखुशीत पोळ्या करण्यासाठी मी अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे. मेजरिंग कपनी 4 कप ही डाळ भरलेली आहे. तुम्हाला पाहिजे तशा 1 वाटी सेट करून सगळं प्रमाण घेतलं तरी चालेल. हे स्वच्छ डाळ 2 वेळा धुवून घेतली आणि 4 ते 5 तासासाठी भिजवून ठेवत आहे. ही डाळ चांगली भिजून झालेली आहे. आपण जेवढी डाळ घेतलेली आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आणि अगदी 2 ते 3 चमचे वरती पाणी घालून ती कुकरमधून चांगली शिजवून घ्यायची आहे. कुकरमध्ये ठेवताना डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा तुम्ही ही डाळ लावू शकता, परंतु त्यामुळं कुकर खूप खराब होतो आणि ते थोडंसं मला आवडत नाही. त्यासाठी मी कुकरचे डबे घेते आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवते. झाकण ठेवल्यामुळं आतली डाळ असते ती कुकरमध्ये सांडत नाही. कुकरही स्वच्छ राहतो आणि पुरणही छान शिजलं जातं. इथं मी अर्धा किलो कणिक घेतलेली होती आणि ती चाळून घेतली. आता त्यातील 1 कप भर कणिक मी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 कप भर मैदा घातलेला आहे. अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि 4 चमचे तेल घालत आहे. तसंच अगदी 2 चिमूट हळद अशी हातावरती घेतली आणि त्यावरती पाणी घातलं. म्हणजे हळदीचं पाणी आपोआपच तयार होतं आणि कणकेमध्ये भिजवताना हळद कणकेमध्ये संपूर्ण छानपैकी मिक्स केली जाते. आता आपण थोडीशी सैलसर अशी कणिक भिजवून घेणार आहोत. अशी ही कणिक भिजवून झाल्यानंतर आता आपण एक अर्धा चमचा मीठ घ्यायचं, त्याच्यावरती 2 चमचे तेल घालायचं आणि ते कणकीवरती असं थोडंसं आत बोटाने मिक्स करत करत 2 चमचे पाणी घालून अशीच कणिक 1 तासभर ठेवून द्यायची. ही पद्धत पारंपरिक आहे. तशीच ही माझ्या आईची पद्धत आहे. अशामुळं कणकीला छान तार येते. मी हे त्याच प्रकारची कणिक मळून कशा पोळ्या करायच्या हे सांगत आहे. आता आपण जी डाळ शिजलेली आहे ती सगळी अगदी गरम असतानाच एका जाडबुडाच्या कढईत काढून घेतलेली आहे आणि थोडंसं जे पाणी आपण घातलेलं असतं ते खालती उरतं. त्या पाण्यामध्ये थोडीशी डाळ मी अजून शिल्लक ठेवते आणि त्यापासून कटाची आमटी करते. ही रेसिपी मी नंतर शेअर करीन. आता ही कढईत काढलेली डाळ मी चांगली स्मॅशरनी स्मॅश करून घेते. स्मॅश झाल्यानंतर परत एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यामधून ही डाळ छानपैकी बारीक वाटून घेतलेली आहे. आता आपण हे पुरण शिजवायला घेऊयात. ह्या पुरणाची पद्धत मात्र माझ्या सासूबाईंची आहे. थोडीशी आईची पद्धत, थोडी सासूबाईंची पद्धत, असं करून मस्तपैकी खुसखुशीत पोळ्या मी करायला लागले. इथं मी जे 2 कप गूळ आणि 1 कप साखर असं प्रमाण घेतलेलं आहे आणि ते छान जी वाटून घेतलेली डाळ आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं गूळ आणि साखर यामुळं पहिल्यांदा
थोडंसं हे पुरण सैलसर होतं, पण नंतर ते परत हळूहळू घट्टही व्हायला लागतं. ते घट्ट होईपर्यंत आपल्याला परतावं लागतं. आता पुरण योग्य झालं आहे, आपल्याला पोळी करता येईल असं झालं आहे, ह्या बघण्याच्या 2 पद्धती आहेत. हे बघा, आपण जे परतत असू ते उलटणं किंवा काही जो आपण डाव घेतला असेल तो चांगला या पुरणामध्ये उभा राहिला पाहिजे, म्हणजे हे आपलं पुरण योग्य झालं आहे असं समजलं जातं. ही झाली पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत म्हणजे कढईच्या बाजूने कोरडं पुरण पडायला लागतं तेव्हा आपलं पुरण झालं असं समजावं. आता गॅस बंद करून आवडीनुसार जायफळ पूड, वेलची पूड आणि सुंठपूड घालून सगळं मिक्स करून घ्यायचं. माझ्या सासूबाई नेहमी जेवढी डाळ घेतली असेल तेवढ्याच प्रमाणात निम्मा गूळ आणि निम्मी साखर हे प्रमाण ठेवत असत. परंतु आजकाल जरा गोड सगळीजणं कमी खातात, म्हणून मी 1 कप साखर कमी वापरलेली आहे. या पुरणामध्ये 1 चमचा तूप घालून सर्व पुरण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ही कणिक चांगली तिंबून घेऊयात. पुरणापेक्षा थोडीशी सैलसर कणिक असेल तर पुरण हे पोळीमध्ये छान सर्वत्र शेवटच्या कडेपर्यंत पसरलं जातं. ही बघा, थोडीशी अशी तार आल्यासारखी कणिक झाली म्हणजे आपली कणिक छान तिंबली गेली असं समजायचं. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास A1 सुग्रास रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता आपलं पुरणही छान थंड झालेलं आहे. थंड झाल्यामुळं त्याचे छान गोळे पण तयार व्हायला लागलेले आहेत. आता आपण पोळ्या करायला घेऊयात. अगदी छोटीशी गोळी अशी कणकेची घ्यायची आणि कणकेच्या दुप्पट साधारण आपण पुरणाचा गोळा घ्यायचा आणि तो पुरणामध्ये असा मी व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे भरायचा आणि सगळा पुरणाचा गोळा असा कणकेने पूर्ण बंद करून घ्यायचा. इथं मी तांदूळ पिठी वापरलेली आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता. तांदूळ पिठीमुळे पोळी पोळपाटावरनं सरकालाही छान मदत होते आणि शिवाय खुसखुशीतही छान होते. ज्यांना पोळ्या साध्या पोळपाटावरती करता येत नसतील त्यांनी असा बटर पेपर वापरून ही पोळी लाटली तरीसुद्धा उत्तम होते, कारण बटर पेपर असा सरकवता येतो आणि पोळी सहज लाटता येते. नवशिक्यांनी अशा प्रकारे पुरणाच्या पोळ्या केल्या तर त्या अगदी सोप्या आणि सहज प्रकारे अशा तव्यावरती टाकता येतात. खुशखुशीत पोळ्या करण्यासाठी मी इथं 2 तवे वापरणार आहेत. एका बाजूनी पूर्णपणे पोळी भाजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूची पोळी ही मंद आचेवरती दुसऱ्या तव्यावरती भाजणार आहे. ती जरा मंद आचेवरती भाजेपर्यंत दुसरीकडे दुसऱ्या तव्यावरती आपली दुसरी पोळी अशीच भाजून घ्यायची. हे बघा, छान असा आवाजही होतोय. कधीकधी मी अशा 2 तवे वापरून पुरणाच्या पोळ्या करते, परंतु तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही अशा प्रकारे पुरणाची पोळी करा, नाहीतर एकाच तव्यावरती मंद आचेवरती पुरणपोळी भाजत भाजत खुसखुशीत करा. अशा प्रकारे पुरण आणि कणिक केल्यामुळं अगदी शेवटपर्यंत पुरण जातं आणि पोळी काठापर्यंत पुरण गेलेली दिसते. अशा प्रकारे तांदूळ पिठीवरती जर आपण पुरणाची पोळी केली तर पीठ ही जरा थोडी अशी वर्ण दिसते, कारण तांदूळ पिठी या पोळीमध्ये आत जास्त जात नाही. ती पिठी आपण एका टिश्यू पेपरनी किंवा एखाद्या सुती कपड्याने वर्ण बाजूला करून घ्यायची. तुपावरती ही पोळी अशी भाजली ना तर खूपच खुसखुशीत आणि छान होते. आता मी उरलेल्या सगळ्या पोळ्या नेहमीप्रमाणे साध्या पोळपाटावरती करून घेणार आहे.
हे बघा, दुसरी पोळी ही अशी छान खुसखुशीत झालेली आहे. अशाच प्रकारे आपण आता सर्व पोळ्या करून घेऊयात. शेवटी मी 2 पोळ्या तुम्हाला लुसलुशीतही करून दाखवणार आहे. हे बघा, एका तव्यावरती ही अशी पोळी होईपर्यंत दुसऱ्या तव्यावरती पहिली टाकलेली पोळी छान खुसखुशीत भाजून होते. नंतर ती खुसखुशीत पोळी काढून घ्यायची. पहिल्या तव्यावरची पोळी दुसऱ्या तव्यावरती टाकायची. नंतर आपण जी पोळपाटावरती पोळी करून घेतलेली आहे परत पहिल्या तव्यावरती ती भाजून घ्यायची. अशा प्रकारे मी सर्व पोळ्या करून घेणार आहे. मगाशी मी तुम्हाला म्हणलं लुसलुशीत पोळी करून दाखवणार आहे. ती ही बघा, ही अशी फुगलेली लुसलुशीत पोळी. अशी सुद्धा लुसलुशीत पोळी या पुरणापासून करता येते. ही पोळी आपण बिना खुसखुशीत आणि लुसलुशीत करत आहोत. ही पोळी मी लुसलुशीत अशीच केलेली आहे. अशी लुसलुशीत पोळी करण्यासाठी आपण नेहमी जी कणिक पोळी करण्यासाठी घेतो त्यातली थोडीशी कणिक जास्त घ्यायची आणि मंद गॅसवरती मात्र ती भाजायची नाही. अशा प्रकारे मी आता सर्व पोळ्या करून घेतलेल्या आहेत. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर जरूर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये कळवा. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगायला विसरले, ह्या पोळ्या ह्या खपली गव्हाच्या पिठापासून केलेल्या आहेत. हे बघा, दिसायला सुद्धा अगदी खुसखुशीत ह्या पोळ्या दिसत आहेत. एकदा ह्या पोळ्या करून बघा आणि कॉमेंट्समध्ये मात्र मला जरूर कळवायला विसरू नका. मस्तच झाल्यात. अगदी शेवटपर्यंत पुरण गेलेलं अशा ह्या पोळ्या झालेल्या आहेत आणि शिवाय अगदी पातळ आहेत. अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. बाय.